स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री शिंदेंची गाण्यातून खिल्ली उडवल्यानं वाद। शिवसैनिकांकडून कामराच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या 19 जणांवर गुन्हा, तर कामरा फरार। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर राजकारण तापलं। कामरावर कडक कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा। शिवसैनिकांकडून माफीची मागणी, तर विरोधकांकडून कामराचं समर्थन। अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता। आज कुणाल कामराचा मुद्दा शिंदेंची शिवसेना सभागृहात मांडणार, तर दिशा सालियान नागपूर हिंसाचारावरून सुद्धा खडाजंगीची शक्यता। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर चालणार बुलडोझर। फहीमकडून घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण, महापालिकेनं बजावली नोटीस। हिंसाचाराला आठवडा लोटल्यानंतर नागपूर पूर्वपदावर। सर्व भागातील संचारबंदी हटवली। आजपासून दुकानं, शाळा पुन्हा सुरू। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। दिलासा मिळणार की अटक होणार, निकालाकडे लक्ष। कोरटकर मात्र अजूनही फरार। कबरीच्या वादावरून अजित पवारांचा महायुतीला घरचा आहेर। औरंगजेबासारखे मुद्दे का उकरून काढताय? कबरीपेक्षा महाराष्ट्रात इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत। दादांकडून भाजप आणि शिंदेंची शिवसेना लक्ष। संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये जमावबंदी। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव। कबर परिसरामध्ये आंदोलन, मोर्चा, रील, फोटो काढण्यास बंदी। मुंबईमध्ये गोमांस तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला। नागपाडा भागामध्ये गोमांस घेऊन जाणारं वाहन पोलिसांच्या ताब्यात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विश्व हिंदू परिषदेच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल। सांगलीच्या मिरजमध्ये करणी उतरवणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दाफाश। मध्यरात्री होमहवन करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्यानं बाबाला केली अटक। राज्यात उष्णतेची लाट। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान। चंद्रपुरात पारा 42 अंशांवर। पुणे आणि सोलापूर सुद्धा सर्वाधिक उष्ण।